महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांपूर्वी 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने खळबळ उडाली आहे। विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे। उमेदवारांवर दबाव किंवा प्रलोभने होती का याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील अलदंडी टोला येथे प्रसूतीसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने एका गरोदर महिलेला 6 किलोमीटरची पायपीट करावी लागली, ज्यात तिचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झालाय। यंदाची महापालिका निवडणूक मकर संक्रांतीच्या काळात होत असल्याने प्रचार साहित्यांवर सणाची छाप स्पष्टपणे दिसून येत आहे। मकर संक्रांती निमित्त महिलांकडून वाटल्या जाणाऱ्या वाणावरही निवडणुकीचा प्रचार रंगताना दिसतोय। कोल्हापुरात आत्मदहनाचा इशारा दिलेल्या भाजपाच्या महिला पदाधिकारी धनश्री तोडकर यांच्यासह काही दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। आता महापालिकेच्या 81 जागांसाठी 546 उमेदवार रिंगणात आहेत। पुणे महापालिका निवडणूक 2026 मध्ये आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती। तब्बल 969 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून 1165 उमेदवार रिंगणात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं। यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी संमेलनाकडे पाठ फिरवली। इचलकरंजीत महायुतीचा सर्वात मोठा विजय होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। रोड शोच्या माध्यमातून जो आशीर्वाद दिलाय त्याचा दुप्पट निधी आम्ही या शहराला देऊ असे ते म्हणाले आहेत। नागपुरात आर्थिक परिस्थिती आणि शिस्तीच्या नावाखाली एका दाम्पत्याने आपल्या अवघ्या 12 वर्षांच्या मुलाला तब्बल 3 ते 4 महिन्यांपासून साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आलाय। पण मुलाच्या आईने खरी वस्तुस्थिती सांगत मारणे, डॉक्टरला दाखवणे असे सगळे उपाय करून झाल्यावर हा उपाय आजमावल्याचं सांगत आपली बाजू मांडली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा शुक्रवारी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास खून झाला। मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी ताबडतोब रुग्णालयासमोर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया देत थेट विजयकुमार देशमुख आणि प्रभाग 2 मधील उमेदवार व भाजप आमदार यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी नागपुरात एकूण 302 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। आता निवडणुकीच्या नागपूर महापालिका रिंगणात 992 उमेदवार असून प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले। उद्धव सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांसमवेत कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला होता। या प्रकरणी कुडाळ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे सोमवारी कोर्टात जाणार आहे। याबाबतचे सर्व पुरावे मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपूर्द केले आहेत। बिनविरोध पॅटर्न वेळीच थांबला नाही तर यापुढे निवडणुकाच होणार नाहीत अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे। अजित पवारांना सोबत घेतल्याचा आता पश्चाताप होत असल्याचे खळबळजनक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निगडीत करून महायुतीमधील अंतर्गत संघर्षाला तोंड फोडले। शेतकऱ्यांना शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाखांपर्यंतच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात आले। 9 दिवसात देश विदेशातील सुमारे 8 लाखावर साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, तर या कालावधीत सुमारे 23 कोटी 29 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। पंजाबमधील तरन तारण येथे मुरादपुरा परिसरात राहणाऱ्या एका कामगार कुटुंबातील तरुणी तिच्या लग्नाच्या 14 दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीसोबत पळून गेल्याची घटना घडली आहे। छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यातील कोटा किष्टराम जंगलात पोलिसांनी प्रवेश केल्यानंतर माओवादी संघटनेने हल्ला केला। त्याला प्रत्युत्तर देत जवळपास 1.5 तास चकमक चालली। माओवाद्यांचे 12 शवांसह AK-47 अत्याधुनिक रायफले पोलिसांनी जप्त केली आहेत। मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिरुपतीमधील श्री गोविंदराज स्वामी मंदिरात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला। मद्याची बाटली आणून दिली नाही तर मी खाली उतरणार नाही अशी अट त्याने ठेवली होती। त्याला अटक करण्यात आली आहे, तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 3ऱ्या पत्नीची हत्या केवळ यासाठी केली कारण ती त्याच्या 4थ्या लग्नाच्या आड येत होती। या घटनेनंतर आरोपी तरुण फरार असून पोलीस त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी करतायत। बिहारमधील छपरा जंक्शनवरील
रेल्वे रुळावर आढळलेल्या परिचारिका अंजलीच्या छिन्न-विछिन्न मृतदेहाच्या प्रकरणाचं गूढ अद्याप उलगडलं नाही। कुटुंबाचा आरोप आहे की डॉक्टरने त्याच्या 2 साथीदारांसह अंजलीवर सामूहिक अत्याचार केला आणि तिचा मृतदेह रुळांवर ठेवून अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला। व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे शनिवारी पहाटे एका महत्त्वाच्या लष्करी तळाजवळ विमानांचा तसेच स्फोटांचा मोठा आवाज ऐकू आल्याचे आणि धुराचे लोट पाहायला मिळाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे। मात्र या स्फोटांचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसमोर एक मोठं संकट उभं राहिलंय। 2026 मध्ये मोठ्या संख्येने वर्क परमिट्स संपणार आहेत। यामुळे कॅनडामध्ये कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांची संख्या खूप वाढणार आहे। यातील निम्मे लोक भारतीय असू शकतात, ज्यांची संख्या तब्बल 10 लाखांपर्यंत पोहोचू शकते। इराण देशातील जवळपास 50 शहरांमध्ये हिंसक आंदोलनाचे लोण पसरले आहे। यामध्ये राजधानी तेहरान, मशहद, कोम, इस्फहान आणि खुजेस्तान या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात असंतोषाचा भडका उडालाय। संतप्त जमावाने खोमेनी मुर्दाबादचे नारे दिले आहेत। एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा 2025 4 जानेवारी रोजी होऊ घातली आहे। यात वयोमर्यादा वाढणार की नाही याबाबत अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम आहे। लवकरात लवकर वयोमर्यादा वाढीचा GR काढला जावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। अपार आयडी प्रक्रियेत राज्यभरात 5,48,000हून अधिक अर्ज अपयशी ठरण्यामागे आधार प्रमाणीकरण हा मोठा अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहे। निवडणूक काळातच हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा ताण शिक्षकांवर वाढल्याचं चित्र आहे। सातारा येथील 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गुरुवारी ग्रंथ दिंडीने प्रारंभ होत आहे। संमेलनात सर्वांना प्रवेश खुला आहे, तरी देखील गर्दीची चिंता असल्याने ग्रंथदिंडीपासून ते समारोपापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे फरमान काढण्यात आले। एक्स प्लॅटफॉर्मला केंद्र सरकारने नोटीस पाठवली असून ग्रोक आणि XAIच्या इतर सेवांच्या गैरवापराद्वारे अश्लील, नग्न, अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट कंटेंटचे होस्टिंग, निर्मिती, प्रकाशन, प्रसारण, शेअरिंग किंवा अपलोड रोखण्यासाठी त्वरित अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला गेलाय। सध्या सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची पोस्ट शेअर केली जात आहे। मात्र सरकारने या अफवांना पूर्णपणे फेटाळून लावलंय। 500 रुपयांच्या नोटा अजूनही पूर्णपणे वैध आहेत आणि कोणत्याही व्यवहारात त्या वापरल्या जाऊ शकतात। सातारा येथील शाहू स्टेडियम मध्ये काल 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले। आता मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। हल्ला कोणी केला या संदर्भात माहिती समोर आली नाहीये। टीम इंडिया 11 जानेवारीपासून 2026 वर्षातील पहिली आणि 1 दिवसीय मालिका न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे। बीसीसीआय निवड समितीने मालिकेच्या 8 दिवसांआधी अखेर भारतीय संघाची घोषणा केली आहे। पुन्हा एकदा शुभमन नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।